प्रभू रामचंद्र भगवान की जय. आताच मगाच्या वेळेला सांगितलं होतं की मी कोणत्याही कामामध्ये निष्ठा असल्याशिवाय ते काम पूर्ण होणार नाही. इंद्रजिताला माहित होतं आज करू की मरूच आहे, कारण मला कामामध्ये विघ्न आणण्यासाठी तर हे सगळेजण या ठिकाणी आलेले. आणि मी जर कामामध्ये विघ्न आलो म्हणून हे जर माझं काम अर्धवटच राहिलं तर नक्की या ठिकाणी माझा वध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या होमाप्रती एकनिष्ठ होऊन या ठिकाणी इंद्रजितानं ते होम हवन करायला सुरुवात केलेली. वानरी असुरितांचे जाण तोन साडी प्रेत शासन त्याचे भंगेना ते ध्यान जप वदन होम निष्ठा. नाही ते हे ठेवा वानरी अडीसताचे जाण तोन सांडी प्रेतासन त्याचे करेना ते ध्यान जप वदन होम निष्ठा. या ठिकाणी त्या सर्व वानर सैन्यानं हनुमंतरायानं त्या ठिकाणी इंद्रजिताचं आसन ढळण करण्याचं म्हणजे त्याला आसनापासून वेगळं करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी आसनापासून वेगळं तो या ठिकाणी इंद्रजित होत नाही. कारण इंद्रजिताला त्या ठिकाणी त्या होमामध्ये विघ्न आणण्याचं काम करायचं नाही. किती प्रयत्न केला तरी या ठिकाणी तो आसनापेक्षा वेगळा होत नाही असं वर्णन या ठिकाणी आले. इंद्रजिताचे भंगेना ध्यान हाताचे न राहे अवदान होम विधान जप निष्ठा. या ठिकाणी किती मोठा घाव जर त्या ठिकाणी इंद्रजिताला हाणला तरी सुद्धा तो अस्त्र त्याचं जे एकाग्र चित्त त्या होम हवनाच्या त्या होमाप्रती झालेलं आहे त्या होमापासून त्याचं लक्ष विचलित होत नाही. कारण इंद्रजिताला माहित होता आणि तसा त्याला वरच होता की जर तू एकदा का त्या ठिकाणी ते होम करायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी कोणतं विघ्न आलं नाही पाहिजे. आणि म्हणून किती मोठा घाव जर त्याच्या शरीरावर घातला तरी सुद्धा त्या ठिकाणी तो इंद्रजित विचलित होत नव्हता. वानर वीरांची असेनी शंक करिता दोन्ही कानी इंद्रजिताचे डळ विना ध्यानी होम विधानी सादर. नुसते घावच घालीत होते का, वानर त्या ठिकाणी त्याच्या कानामध्ये शंख वाजून त्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करायचे तरी सुद्धा इंद्रजित विचलित होत नव्हता. कष्टताही वानर गण ध्यान भंगेना प्रमाण हातीचे न राहे अवदान होम विधान कुंटेना. किती प्रयत्न केले पण तरी सुद्धा या ठिकाणी इंद्रजित आता होम त्या ठिकाणी त्याचं जे अनुष्ठान आहे त्याची जी निष्ठा आहे त्याचं जे सातत्य आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी खंड पडत नाही अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली. ते काळी विभीषण त्यांचे भंगवया ध्यान माया मंदोदरी निर्माण करिता रुदन आणिले. आणि तेवढ्याच विभीषणाने एक युक्ती त्या ठिकाणी वापरली की असं किती प्रयत्न केला तर इंद्रजित या ठिकाणी त्यापासून अलग होत नाही ना, त्याचं जर ध्यानामध्ये त्याचं जर अडचण निर्माण होत नाही ना तर मग विभीषणानं काय केलं की एक मायावी स्वरूपामध्ये इंद्रजिताची आई म्हणजे मंदोदरीची निर्मिती केली आणि अशी मंदोदरी निर्माण केली की जी त्या ठिकाणी रडत रडत काय म्हणते ते ऐका. रडत पडत अंक्रदंत आणिले होम शाळे आत तेथे बसला इंद्रजित शंक करीत तेथे आली. आणि या ठिकाणी रडत 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 ती इंद्रजिताची आई असलेली मंदोदरी ज्या विवरामध्ये इंद्रजित त्या ठिकाणी होम हवन करतोय त्या व्याभिचार यज्ञापाशी ती या ठिकाणी मंदोदरी आली आणि ती मंदोदरी रडत रडत या ठिकाणी इंद्रजिताला काय म्हणते ते ऐका. रावणाच्या दाही शिरी धरून या ओटी भरी नानापुरीचे दीर्घ स्वरी रुदन करीते का. त्या ठिकाणी मंदोदरी असणार त्या ठिकाणी रडत असताना त्या ठिकाणी ती काय म्हणते तर माझा पती असणारा रावण आणि त्या रावणाचा या ठिकाणी वध झालेला आहे, रावणाच्या 10 शिराचा असणार त्या ठिकाणी छेदन झालेलं आहे असा आक्रोश त्या ठिकाणी ती तिच्या रडण्यातून इंद्रजिताला ऐकू घालते. रणी मारीला दशानन अजून काय सरे ध्यान उघडून या निजनयन पाहे दर्शन पित्याचे. अरे रे 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 त्या ठिकाणी मंदोदरी आपल्या पुत्राला सांगते हे इंद्रजिता, अरे तिकडे रणांगणामध्ये तुझा बाप असणारा त्या ठिकाणी रावण त्याची 10 तोंड असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने छेदून टाकलीत आणि या ठिकाणी तू ध्यानस्थ होऊन बसलास. अरे उघड डोळे आणि बघ तुझ्या पित्याचं तोंड एकदा. माझा करशील काय वाड घेशील रावणाचा सूड आले ते तव ते ध्यान रूढ
हा मूढ अभिचार. या ठिकाणी माझा कैवार घे इंद्रजिता, आणि या ठिकाणी माझा कैवार घेऊन असणार तुझ्या पित्याचा बदला घे. हा मूर्खपणा सोड, हा ध्यानस्थ जे बसलास ना ते या ठिकाणी उठ आणि तुझ्या पित्याचा या ठिकाणी बदला घेण्यासाठी उठ, असं मंदोदरी या ठिकाणी इंद्रजिताला सांगते. निघाले रावणाचे मळे, कायास ध्यानाचे साखडे, दाही शिरे पाही पुढे, म्हणून यारडे अति दीर्घ. आज तिकडे तुझ्या बापाचं मड निघालंय, तू काय इकडे ध्यान धारणा करीत बसलास, अरे काय तुला पटत आहे. अशा वेगवेगळ्या शब्दामध्ये मायावी असलेली मंदोदरी खरी नाही बर का. बिभीषणानं तयार केली आणि बिभीषणानं तयार केलेली ही मंदोदरी या ठिकाणी इंद्रजिताच्या वडिलाचं म्हणजे रावणाचा वध झालाय आणि तो या ठिकाणी यज्ञापासून बाजूला हो असा बाजूला होण्यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी मंदोदरी करते. धरणीची दिला दशमुख, मी पावले परम दुःख, अजून कायसे अभिचारिक, महामूर्ख झाला. या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं दशाननाचं अर्थातच रावणाचं या ठिकाणी रावणाच्या 10 तोंडाचं छेदन केलंय. रावणाचा या ठिकाणी वध झालाय आणि तू तुझा मूर्खपणा सोड आणि या ठिकाणी हा व्याविचार वगैरे जे काही वेदने तो यज्ञ या ठिकाणी बंद कर आणि तू तुझ्या पित्याचा बदला घे, असं मंदोदरी पुन्हा या ठिकाणी रडून आपल्या पुत्राला सांगते. रावणाचे निज शरीर, बिदरती घोगीद फघार, तू उरलाशी श्रेष्ठ कुमार, परिसंस्कार न करीशी. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा 10वा असेल 12वा असेल गंगापूजन असेल असे या ठिकाणी अंतिम संस्कार करावे लागतात. आणि म्हणून मंदोदरी सांगते की सगळे कुमार तर या ठिकाणी रणांगणामध्ये धाराशील पडलेले रे. हे इंद्रजिता, फक्त तू एकटा शिल्लक राहिलास आणि तू असणार त्या ठिकाणी त्या रावणाचे जाऊन अंतिम संस्कार पूर्ण कर, असं या ठिकाणी मंदोदरी इंद्रजिताला सांगते. सांडुनी अभिचार विधान, करी पित्याचे पिंडदान, भंगेना त्याचे ध्यान, होम विधान राहेना. तरी सुद्धा इंद्रजितावर काहीच फरक पडेना बरं का. कारण इंद्रजिताला माहित होतं मला जर त्या ठिकाणी माझ्या पित्याचा जरी बदला घ्यायचा आहे असं माझी माय सांगते ना, तरी सुद्धा हा यज्ञ पूर्ण झाल्याशिवाय मला माझ्या पित्याचा सुद्धा बदला घेता येणार नाही. एवढं सांगून सुद्धा इंद्रजित आपल्या त्या होम हवनापासून त्याचं लक्ष या ठिकाणी विचलित होत नाहीये. इतक्या अवसरात तिथून पुढे इतक्या अवसरात होमकुंडी अजित रथ, आला वारुवा साहित, तेने तळमळीत बिभीषण. आताच तुम्ही ऐकले किती प्रयत्न केले इंद्रजिताला त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी, आणि एवढे प्रयत्न केल्यानंतर मग इंद्रजित हारला असेल का? नाही ना महाराज. झालं काय, एवढ्या अवसरामध्ये एवढ्या वेळेमध्ये त्या ठिकाणी त्या कुंडामधून त्या यज्ञामधून असा रथ त्या ठिकाणी बाहेर यायला लागला. इंद्रजित न पडे हो निश्चित, न करेवेची कर्मघात, होमी प्रगटला स्वाथ रथ, करी प्रणात अवघ्यांचा. आणि या ठिकाणी मग वानर समूहाच्या सगळ्यांच्या या ठिकाणी मनात विचार आलेला आहे की एवढं सगळा प्रयत्न करून सुद्धा इंद्रजिताचं थोडं सुद्धा तसभर सुद्धा लक्ष विचलित झालं नाही हो. आणि एवढं सगळं प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर शेवटी इंद्रजितच जिंकायच्या मार्गावर आहे. त्या ठिकाणी व्हायलंय काय, तर जे या ठिकाणी इच्छा होती इंद्रजिताच्या मनात रथ त्या ठिकाणी कुंडातून बाहेर येण्याची, तसे या ठिकाणी रथ बाहेर यायला सुरुवात झालेली. सप्तवर्णे भेदूनी राक्षसासी करुणी रण, वटमुळ उघडून अवघे जाण तेथे आले. एवढं सगळं या ठिकाणी आपण 7 त्या ठिकाणी विघ्न पार करत करत या ठिकाणी त्या वटमुळाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पायथ्याला बुडाला हे विवर गुप्त असलेलं विवर आपण या ठिकाणी विवरामध्ये आलो. आणि एवढं सगळं करून सुद्धा जर जेवढं जे शेवटी व्हायचं ते जर होत असेल तर मग नेमका आतापर्यंत आपला उपयोग काय, अशी या ठिकाणची शंका सुद्धा या सर्व जणांच्या मनात निर्माण झालेली. अवघे जण आले तेथे, तो उद्योग गेला व्यर्थ, होमी प्रगटला रथ, आक्रदंत बिभीषण. अरे रे 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 रे, आतापर्यंत किती कष्ट घेतले आणि शेवटचा फक्त आपल्याला शेवटची एवढीच संधी होती. आणि जर याच्या यज्ञात जर आपल्याला विघ्न आणता येत नसेल आणि जर पुन्हा जे व्हायचं तेच होणार असेल तर आतापर्यंतचे आपले कष्ट या ठिकाणी व्यर्थ गेले, असा विचार या ठिकाणी सगळ्या जणांच्या मनात आलेला आहे. भाग देऊन या श्रीरामाशी, म्या आलेले सौमित्राशी, होमी प्रगटल्या रथाशी, इंद्रजिताशी न मारावी. या ठिकाणी त्या
हनुमंतरायाच्या सुद्धा मनात असा विचार आलेला असेल कदाचित, कारण श्रीरामाला या ठिकाणी सांगून मी लक्ष्मणाला आणि विभीषणाला घेऊन इथपर्यंत आलेलो आहे, म्हणजे इंद्रजित या ठिकाणी आता इंद्रजिताला मारण्यासाठी सगळं केलेलं आहे असा विचार या ठिकाणी संपूर्ण त्या वानरगणांच्या आणि राम सैन्याच्या मनामध्ये आलेला आहे. रती बैसुनिया इंद्रजित करील लक्ष्मणाचा घात, अवघ्या आला पै प्राणात आक्रदंत विभीषण. आणि आता शेवटी काय होईल, ठरल्याप्रमाणे या ठिकाणी रथ तर बाहेर आलाय. आता त्या रथामध्ये इंद्रजित बसल आणि इंद्रजित बसल्यानंतर त्या लक्ष्मणाचा त्या ठिकाणी वध करल. आणि तो विचार मनामध्ये आणून या ठिकाणी बिभीषणाला सुद्धा वाईट वाटायलंय, बिभीषणाला सुद्धा स्फुरण चढलंय, बिभीषणाला सुद्धा असं रडू कोसळतंय जणू काय, अशी परिस्थिती त्या विवरामध्ये निर्माण झालेली. इतक्या आकळापर्यंत उगाची होता हनुमंत, आक्रदंता शरणागत काळाकृतात खवळला. बिभीषण कोण होता? प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी शरणागत असलेला बिभीषण होता. आणि त्या बिभीषणाला रडताना ज्यावेळेस हनुमंतरायानं पाहिलं त्यावेळेस हनुमंतराया त्या ठिकाणी हनुमंतरायाला सुद्धा वाईट वाटलं. आणि मग हनुमंतरायानं त्या ठिकाणी पुढं काय पाऊल उचललं ते ऐका. तो म्हणे विभीषण तू ते मज निरविले श्री रघुनाथे, तू कोण मारिता तेथे तेथे व्रथकाची ते भीतोसी. त्या ठिकाणी हनुमंतरायानं सांगितलं, हे बिभीषणा, हे राजा, या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं तुम्हाला माझ्या स्वाधीन केलंय ना, तर मग तुम्हाला त्या ठिकाणी कशाची भीती? तू या छोट्याशा कारणाला, या छोट्याशा संकटाला काय भीतोस? असं म्हणून हनुमंतरायानं बिभीषणाचं त्या ठिकाणी मत परिवर्तन करण्याचं काम केलं. आणि मग नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी हनुमंतराया काय करतात ते ऐका. मारिलिया शरणांगत धिक जीविक धिक पुरुषार्थ, ऐसे बोलून या हनुमंत काळाकृतांत खवळला. या ठिकाणी हनुमंतरायाने श्रद्धा विचार केला, बिभीषणाच्या मनात जी काही शंका निर्माण झालेली आहे ते कदाचित बरोबर आहे. कारण आतापर्यंत दोन शरबंधनामध्ये या ठिकाणी इंद्रजितानं प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला बांधलं होतं. आणि जर आताही या यज्ञातून रथ निर्माण झालेला आहे आणि रथावर जर इंद्रजित बसला तर नक्कीच लक्ष्मणाचा, आणि नुसता लक्ष्मणाचाच नाही तर बिभीषणाचा सुद्धा घात या ठिकाणी इंद्रजित करल. आणि शरणागताला आलेलं मरण हे खरंच या ठिकाणी मला सुद्धा सहन होणार नाही, हा माझा पुरुषार्थ सुद्धा भागडा ठरल, असं या ठिकाणी विचार हनुमंतराया मनात करतो. आणि म्हणून असं क्रतान सदृश असं स्वरूप या ठिकाणी हनुमंतराया त्या ठिकाणी धारण करतात. आणि पुढे काय करतात ते ऐका. हरकत मातांची पेशेंडी वळुणी आणि जपुच्छांची वेढी, होमकुंडाच्या माझी तो तातंडी घातली उडी हनुमंते. आता एकच पर्याय होता हनुमंतरायाकडे. कोणता पर्याय? कारण एकदा जर का इंद्रजित त्या रथामध्ये बसला ना तर नंतर इंद्रजित कोणालाच ऐकणार नव्हता. आणि म्हणून हनुमंतरायानं मोठा असं विक्राळ असं स्वरूप धारण केलं आणि त्या रथामध्ये उडी घेतली आणि त्या रथाला या ठिकाणी पाताळात घालण्याचं काम हनुमंतराय या ठिकाणी करताय. अश्वशस्त्रेंची समवेत कुंडिनी गती भूता रथ, हनुमंते देऊन यालाथ पाताळगत तो केला. नुसता रथच नाही महाराज, रथाचे अश्वसगट या ठिकाणी जसा काय रथ त्या कुंडातून यायला सुरुवात होती, जसा येत होता तसाच हनुमंतरायानं अकराळ असं स्वरूप धारण केलं आणि अश्वसगट तो रथ या ठिकाणी पाताळात घालण्याचं काम हनुमंतरायानं केलंय. देवीची उचलून आता तंडी रागे इंद्रजिताच्या आसुंडी, वाचसी पडली शिबोबडी कर्म निर्वडी भंगेली. आतापर्यंत वानर सैन्याच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झाला होता की आतापर्यंतची 7 विघ्न पार करून आपण इथपर्यंत आलोत आणि आता या ठिकाणी रथाची तर निर्मिती झालीच, पण आता इंद्रजिताच्या मनात असा प्रश्न निर्माण झालाय की आतापर्यंत मी माझं अनुष्ठान ढळू देण्याचं काम केलं नव्हतं, रथ या ठिकाणी कुंडातून बाहेर आलाय आणि शेवटी मात्र हनुमंतानं त्या रथाला पाताळात घालण्याचं काम केलंय. म्हणजे आतापर्यंत जे काय कार्य होतं ते वानर सैन्याचं नाही तर कुणाचं विफळ झालंय? इंद्रजिताचं. श्रुवा आसडून या एक कराग्रे उलंडली अश्रुपादे, ख्यातिली बिली वायुपुत्रे निशाचरे हडबडली. या ठिकाणी सगळी आताच मी सांगितलं, आपल्याला जर यज्ञ करायचा असेल तर आपण यज्ञासाठी तूप वापरतो, पण तिथं इंद्रजितानं काय घेतलं होतं? रक्तानं भरलेले असणारे वेगवेगळे पात्र आणि ते पात्र वगैरे सगळं जे काही यज्ञाची सामग्री होती ती सगळी सामग्री असणार त्या ठिकाणी वानर मंडळीने हडबडून टाकली, सगळी मोडून टाकली, असं वर्णन या ठिकाणी विवरामध्ये घडलेले. कर्म न होता समाप्त केसुनी
अद्भुत देखिले. आतापर्यंत जणू काही इंद्रजित स्वप्नातच होता. त्याला वाटत होतं हे सगळे विघ्न पार करून या ठिकाणी कुणी येऊ शकत नाही. पण ज्यावेळेस इंद्रजित सत्य परिस्थिती पाहायला लागला त्यावेळेस त्याच्या मनात विचार निर्माण झालेला आहे की नेमका हनुमंत हे सगळे विघ्न पार करून विवरात आलाच कसा. निधडा योद्धा वीर धीर अचूक संधानी सौमित्र सवे वानरांचा भार विरविवर दाटले. नुसता हनुमंतच त्या ठिकाणी नव्हता महाराज, त्यानं फक्त रथ पातळात घालण्याचं काम केलंय. पण त्या हनुमंताबरोबरच या ठिकाणी निधड्या छातीचा असलेला लक्ष्मण सुद्धा, लक्ष्मणासोबत विभीषण आणि समूह असा या ठिकाणी वानर सैन्य सुद्धा या ठिकाणी इंद्रजिताला त्या विवरामध्ये दिसायला लागलेले. अति दुर्गम पंथ दारुण भेदुनिया सप्तवर्ण केसुनी आले अवघी जण पाहे आपण इंद्रजित. पण इंद्रजिताच्या मनात प्रश्न निर्माण झालाय बर का, कारण एवढं सगळं गुप्त असलेलं हे विवर आणि या विवराच्या ठिकाणी हे सगळे जण कसे काय आले वा असा प्रश्न इंद्रजिताच्या मनात निर्माण झालेला आहे. तव देखिला विभीषण आमचे गह्य गुप्त स्थान दाखविता हा एक जण कुळ निर्दळन हा आम्हा. तेवढ्यात इंद्रजिताची नजर ही बिभीषणाकडे गेली आणि बिभीषणाला आणि इंद्रजिताला सगळ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. नक्की ह्या बिभीषणानं आमची सगळी जी गुप्त स्थान आहेत त्या बिभीषणानं ह्या सगळ्यांना सांगितले असतील असं विचार असं उत्तर या ठिकाणी इंद्रजिताला त्याच्या प्रश्नाचं मिळाले. तव बोलिला हनुमंत युधी इंद्र धरिला जीत बिद्रे वाढविली इंद्रजीत तो पुरुषार्थ आजी दावा. त्यावेळेस हनुमंतरायाने इंद्रजिताला सांगितलं, इंद्रजिता अरे आतापर्यंत जेवढी नावं तू मिळवलीस ना, जेवढा पुरुषार्थ तू मिळवलास ना, तो पुरुषार्थ तुझा खोटा होता. जो तुझा खरा पुरुषार्थ आहे ना, जो मिळवलेला तो या ठिकाणी आता या विवरामध्ये आता या ठिकाणी युद्ध करून दाखव असा हनुमंत या ठिकाणी इंद्रजिताला आव्हान देतोय. ब्रिवा पडविली इंद्रजीत शिथिल तुलसी विवरात कळला तुझा पुरुषार्थ कपटी निश्चिती अभिचारित्वे. तुझा आता पुरुषार्थ आम्हाला खरा कळला रे. ज्यावेळेस तुझ्यावर मरणासन्न अशा अवस्थेची वेळ येते ना त्यावेळेस तू विवरामध्ये दडून बसतोस. अशा व्याभिचारी यज्ञाच्या माध्यमातून तुझा पुरुषार्थ कमवलेलास. हे सगळं तुझा पुरुषार्थ खोटा आहे. तुझा खरा पुरुषार्थ तुझी खरी ताकद या ठिकाणी आता या विवरामध्ये दाखव असा हनुमंतराया लक्ष्मणाला सांगताय इंद्रजिताला. निधडा बालासी लक्ष्मण दाविले आपले अंगवन धनुष्यबाण सुसज्जनी. तुला आता खरा पुरुषार्थ दाखवण्याची संधी चालून आलेली आहे आणि तुझं जे काय खरं अंगवन आहे, तुझी जी काय खरी ताकद आहे ती या ठिकाणी या लक्ष्मणासोबत युद्ध करून दाखव असा हनुमंतराया या ठिकाणी इंद्रजिताला आव्हान देत बोलताय. कर्मन होता समाप्त उठला इंद्रजित तळमळीत होमकुंडी प्रगटला रथ केला हातात हनुमंते. या ठिकाणी आपलं जे काही काम या ठिकाणी इंद्रजितानं ठरवलं होतं ते काम तर आता पूर्ण झालं नाही. जो काही रथ आला होता तो रथ सुद्धा पाताळात घालण्याचं काम हनुमंतरायानं केलेलं आहे. आता आपल्या त्या ठिकाणी कोणतीच यश प्राप्ती मिळणार नाही हे इंद्रजिताच्या लक्षात आलं आणि इंद्रजित त्या ठिकाणी ते होम हवन करण्या अर्ध्यातून उठलेला आहे. हनुमंता एवढा वैरी अनिक नाही संसारी राक्षसा ते नाना परी करीती बोहरी ते आला. या ठिकाणी इंद्रजितानं कसं कोणत्याही माणसाला शेवटी का होईना पण खरं काय ते कळतच बरं का. तसं इंद्रजितानं मनातल्या मनात विचार केला की खरंच आजपर्यंत मी एवढे वैरी पाहिले पण हनुमंत सारखा वैरी आजपर्यंत पाहिला नाही. वीर म्हणा नाही तर वैरी म्हणा, हनुमंतराय वीर होते पण इंद्रजितासाठी वैरी होते आणि तसा वैरी मी आजपर्यंत पाहिला नाही असं वर्णन इंद्रजित याची कर्मभंगी जाण मज अलोट आले मरण आता सौमित्रा शिरण करीन निर्वाण संग्राम. कारण इंद्रजितानं विचार केला जर यानं जर माझ्या कामामध्ये जर या ठिकाणी विघ्न आणलं नसतं तर मी आजही जिंकलो असतो. पण माझ्या कामात या हनुमंतानं विघ्न आणलं आणि आज नक्की मला या ठिकाणी मरण प्राप्त होईल असं या ठिकाणी इंद्रजित मनात विचार करतो. संग्राम कराव्या मुरगळा सांडूनिया होम बिळा शीघ्र आला वटमुळा समुख पावला सौमित्र. कारण यांच्याच्याने या ठिकाणी शक्य झालंच नव्हतं. हे हनुमंत सोबत होता आणि म्हणून हनुमंतानं सगळ्याला या ठिकाणी त्या वटमुळाच्या पायथ्याशी घेऊन आला, या विवराच्या द्वाराशी घेऊन आला आणि म्हणूनच माझं या ठिकाणी यज्ञात विघ्न आणण्याचं काम या हनुमंतानंच केलेलं आहे असं इंद्रजित या ठिकाणी म्हणतो. परतुनिया होम बिळांत रिगुनिधी हनुप्रांत बिळ औरुनिया समस्त राहिला कृत
आणि म्हणून इंद्रजिताच्या आता लक्षात आलेलं आहे की खरं तर या ठिकाणी लक्ष्मणासोबत युद्ध केल्याशिवाय तर आता कोणता पर्याय नाही. आणि म्हणून इंद्रजित त्या ठिकाणी त्या बिळाच्या द्वाराच्या बाहेर आला आणि बिळाच्या बाहेर आल्यानंतर त्यानं लक्ष्मणाशी तर आता युद्ध करायचंच आहे, पण बिळाच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा इंद्रजित बिळात जाऊ नये म्हणून हनुमंत त्या ठिकाणी बिळाच्या द्वाराशी थांबलेला आहे. पूर्वीले जो कामग रथ आदित्य तेज लखलखित कामग अश्व संयुक्त सलंकृत ध्वजेसी. आता यज्ञातून आलेला रथ तर काय आता इंद्रजिताला मिळाला नव्हता आणि म्हणून इंद्रजितानं काय केलं, आपला पूर्वीचा जो रथ होता ना त्याच रथामध्ये इंद्रजित बसला. लखलखित असलेल्या त्या रथामध्ये बसून त्यानं लक्ष्मणासोबत युद्ध करायला सुरुवात केली. मुकुट कुंडले मेखळा वीर कंकणे कंठमाळा कवच गेली तो मरगळा खडग करतळा तुकीत. जे काय पहिले अस्त्र होते शस्त्र होते त्याच्या सोबतचे जे काय रथ सुसज्जित केलेला जो काय पहिला रथ होता त्या पहिल्या रथामध्ये या ठिकाणी इंद्रजित बसला. त्याचा खडग असेल, त्याची सगळी शस्त्रास्त्र असतील, ही सगळी घेऊन त्या ठिकाणी युद्धासाठी तयार झालेला इंद्रजित. ध्वज छत्र पातांकवीत रथ त्याने आणिला रथ सारथ्याने आणिला रथ तेथे बैसला इंद्रजित रणी गरजत साठोपे. आणि या ठिकाणी रणांगणामध्ये इंद्रजित त्या ठिकाणी सारथ्यानं तो सगळा सुशोभित केलेला रथ या ठिकाणी घेऊन आला. इंद्रजित त्या रथावर बसला आणि मोठ्यानं अशी गर्जना त्या ठिकाणी लक्ष्मणासोबत युद्ध करण्यासाठी रणांगणामध्ये इंद्रजितानं केलेली. समुख देखून या लक्ष्मण